श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असताना तसेच अनेक शुभ संयोग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडत आहेत. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असताना तसेच अनेक शुभ संयोग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडत आहेत. या शुभयोगादरम्यान महादेवासह माता पार्वतीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रांच्या मते भगवान शिवाला 6 राशी खूप आवडतात. या राशीवर भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद असतो. त्यांच्या कृपेने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास. भगवान शिवाला मेषरास अत्यंत प्रिय आहे. या राशीचे देवता हनुमानजी आहेत, जे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहेत असे मानले जाते. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मेष राशीसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे. सध्या धनाचा स्वामी बृहस्पती मेष राशीच्या पृथ्वीग्रहात स्थित आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना श्रावणामध्ये विशेष आर्थिक लाभ मिळेल. दुसरी रास आहे ती वृषभ रास. आदिशक्ती माता पार्वती ही वृषभ राशीद्वारे पूजली जाणारी देवी आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांवर भगवान शिव विशेष कृपा करतात. वृषभ राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे. सध्या वृषभ राशीमध्ये गुरु आणि मंगळ स्थित आहेत. वृषभ राशीच्या लोकांनी दर सोमवारी कच्च्या दुधात अखंड तांदूळ मिसळून शिवाचा अभिषेक करावा. तिसरी रास आहे ती कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप शुभ असणार आहे. यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव कर्क राशीत आहेत. त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची शुभ राशी ही कर्क राशीवर पडत आहे. या राशीमध्ये देवगुरु बृहस्पती श्रेष्ठ आहेत. या राशीच्या पूज्य देवतांचे दैवत महादेव हे भगवान शिव आहेत. यासाठी कर्क राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असते. तुळ राशी. तुळ राशीची देवता ही देवी पार्वती आहे. या राशीसाठी श्रावण महिना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ राहील. या राशीत शनिदेव श्रेष्ठ आहेत. त्यामुळे तुळ राशीला करिअरच्या बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत. श्रावण महिन्यात तुळ राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होईल. मकर राशी. महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहेत. ही राशी भगवान शिवाची आवडती राशी आहे. या राशीच्या लोकांवर न्यायदेवता शनिदेवसह भगवान शिवाची कृपा असते. सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत. परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांना जीवनात मुख्य आधार मिळेल. लवकरच मकर राशीच्या लोकांना 7.5 मुक्ती मिळेल. 6वी रास आहे ती कुंभ रास. भगवान शिवाला देखील कुंभ रास प्रिय आहे. या राशीची देवता भगवान शिव आहेत. कुंभ राशीच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. 7.5च्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागते. पण कुंभ राशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचा सामना करावा लागतो. शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. श्रावण महिना तुमच्यासाठी शुभ राहील. अशा तऱ्हेने श्रावण महिन्यात या 6 राशीवर भगवान शिवाची कृपा राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.